6,000चा दर द्या, शेतकऱ्यांनी चालवली सोशल मीडियावर मोहीम. सोयाबीनच्या दरात घसरण, सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी. शेतकरी मित्रांनो, तुम्ही सुद्धा आपल्या व्हिडिओला सर्वप्रथम लाईक करून घ्या व चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. तुम्ही बघत आहात त्याच व्हिडिओच्या वरती तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक भेटेल, त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता व दररोज महत्त्वाच्या बातम्या व नवनवीन योजनांची माहिती तुमच्या व्हॉट्सअपवरती मिळवू शकता. 336 लाभार्थ्यांना 1,78,00,000 रुपयांचे अनुदान वाटप. पीएम आवास योजना 3 वर्षांपासून शेवटचा हप्ता होता थकीत. पोळ्यावर आर्थिक डबघाईचे सावट, चाहू बाजूने शेतकऱ्यांचा कोंडमारा. गारपिटीग्रस्त 23,000 शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा. शेतकऱ्यांचा सकाळसोबती प्रत्येक सुखादुखामध्ये सहभागी असणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी पोळा हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतात. यावर्षी बळीराजाचा चारही दिशेने कोंडमारा सुरू असून संग्रामपूर हा सातपुड्याचा हरित पट्टा असल्यावरही महत्त्वाचा पोळा सण साजरा करावा तरी कसा, असा प्रश्न आर्थिक डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांना पडलेला आहे. सोयाबीन पडले पिवळे, शेतकरी हतबल. भंडारस, तांदळी, नांदखेड परिसरातील चित्र. सततच्या पावसाचा परिणाम. लाभार्थ्यांना गव्हाचे वितरण बंद. पुढील महिन्यापासून गहू मिळण्याची शक्यता. रेशन दुकानातून ज्वारीचे वाटप. सणासुदीच्या दिवसात गहू मिळणार का? बरेच शेतकरी मित्रांनी अजून सुद्धा आपल्या फेसबुक पेजला फॉलो नाही केले, तर दररोज महत्त्वाच्या बातम्या या पेजवरती तुम्हाला बघायला मिळतात. त्यामुळे आपल्या फेसबुक पेजला लवकरात लवकर फॉलो करून घ्या. थकबाकीदार 38 लाख ग्राहकांना अभय योजनेअंतर्गत वीज जोडणीची संधी. बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या राज्यातील 38 लाख घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांनी 1 सप्टेंबर पासून लागू होणाऱ्या अभय योजनेचा लाभ घ्यावा, अशा प्रकारचे आवाहन महावितरणकडून केले जात आहे. मूळ बिलाच्या 30% रक्कम भरून उर्वरित 70% रक्कम 6 हप्त्यामध्ये भरायची सवलत या योजनेअंतर्गत ग्राहकांना मिळणार आहे. उत्पादनामध्ये घट होण्याची भीती. गुलाबी बोंडअळीने शेतकरी चिंतेत. 33,000 हेक्टरवरील कापूस उत्पादकांना गुलाबीची दास्ती. 1,65,00,000 निधी प्राप्त. विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा. स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना मिळणार लवकरच आधार. अनुदानाचे 3 हप्ते रखडले. घरकुलाचे स्वप्न अधुरे. मोदी आवास योजना लाभार्थींच्या पंचायत समितीत येरझारा. सोयाबीन कपाशी अनुदानासाठी ई-पीक पाहणीची अट कायमच. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन हवेतच. शासनाने पुन्हा एकदा सोयाबीन कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोयाबीन कपाशी अनुदानासाठीची 2023च्या खरीप हंगामामधील ई-पीक पाहणीची अट रद्द केल्याची घोषणा परळी येथील राज्य कृषी महोत्सवामध्ये केली होती. या घोषणेची पूर्तता करणे सरकारची जबाबदारी असते, परंतु सोयाबीन कपाशी अनुदान कार्यपद्धती संदर्भातील शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयानुसार अनुदानासाठी ई-पीक पाहणीची अट कायम असल्याचे स्पष्ट केलेले आहे. यामुळे शेतकरी वर्गामधून तीव्र नाराजी प्राप्त होत आहे. द्राक्ष उत्पादकांचे लक्ष परतीच्या पावसाकडे. शेततळी रिकामी. कडवंची येथे शेतकरी चिंतित. द्राक्षाच्या पंढरीत केवळ 276 मिलीमीटर पाऊस. पैसे रखडले. ऑफलाईन अर्जामुळे लाडक्या बहिणींची फरफट. आधार संलग्नीकरणासाठी 5 बँकांची ऑनलाईन सोय. जनजागृती होईना. आरोग्य रेकॉर्ड होते डिजिटल. आभा कार्ड काढण्यासाठी 6 लाख नागरिकांचा कानाडोळा. 5,000चे अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा. 3 लाख शेतकऱ्यांना लाभ. शासनाने काढला आदेश. कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून गावोगावी शेतकऱ्यांचे वैयक्तिक संबंधित प्रमाणपत्र भरून घेतले जात आहे. या अनुदानासाठी 30 ऑगस्ट रोजी कृषी विभागाच्या वतीने शासन आदेश काढण्यात आलेले आहे. त्यामुळे हे अनुदान मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. नव्या मुगाला 11,500 रुपये उच्चांकी दर. रोही व रानडुकराने पिकांचे नुकसान केल्यास करा अर्ज सादर, तर 24 तासामध्ये मिळणार ठार मारण्याची परवानगी. ओबीसी महामंडळाच्या या कर्ज योजना सांगा, तुम्हाला माहिती आहे का? गुरव लिंगायत समाजाला संधी. शिक्षण व्यवसायासाठी लाभ. उर्वरित 4 जिन्नस आलेच नाहीत. आणखी 4-5 दिवस लागण्याची शक्यता. सण तोंडावर पण शिद्याचा आनंद फक्त रव्यापुरताच. लाडकी बहीणला रोखण्यासाठी पटोले, केदार, ठाकरेंशी जवळीक असलेले कोर्टात. फडणवीस यांनी डागली तोप. हायकोर्टात स्थगिती येऊ देणार नाही. दादांचा वादा. 5 वर्ष लाडकी बहीण सुरू राहणार. पिके पिवळी पडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता. कृषी विभागाने सर्वेक्षण करण्याची मागणी. येलो मोजॅकने सोयाबीन हातातून जाणार. फवारणीमुळे टेन्शन. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून घ्या व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा.